रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, कशा आहात? माऊलींच्या कृपेने तुम्ही सगळ्याजणी ठीकच असणार. मैत्रिणींनो, आपण नेहमी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा हर हर शिव असा उच्चार करत असतो. पण हे उच्चार करण्यानं किंवा भगवान शंकराचं असं नामजप करण्यानं काय फायदा होतो हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाकडेच वळावं लागेल. श्रीधर स्वामींनी जेव्हा हा ग्रंथ लिहिला त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला भगवान गणेशाची आराधना केली, देवी सरस्वतीची आराधना केली आणि त्यानंतर ते आपल्या सद्गुरूंच्या चरणी अतिशय नम्रतेने लीन झालेले आहेत. आणि नंतर मग ते भगवान शंकराची शिवस्तुती करतायत, आराधना करतायत. अगदी शब्दसुमनांनी त्या भगवान शंकराची पूजा करत आहेत. 12 ज्योतिर्लिंगांचं वर्णन करत आहेत, त्या ठिकाणचं वैशिष्ट्य काय आहे ते वर्णन करत आहेत. तर त्यांच्या ह्या शिव उपासनेला किंवा शिवस्तुतीला प्रसन्न होऊन भगवान शंकर त्यांच्यावरती आता प्रसन्न होत आहेत आणि सांगत आहेत की बाळा, तुला जर आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल किंवा मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर तू काय कर, माझा शिवलीलामृत हा ग्रंथ आहे तो लिहिण्याला प्रारंभ कर. जसं एखादे वडील आपल्या मुलाकडनं पाटीवरती अक्षरं लिहून घेतात तसं मी तुझ्याकडनं हा शिवलीलामृत ग्रंथ आहे तो पूर्ण करून घेईल. असं म्हटल्यानंतर श्रीधर स्वामींना खूप आनंद होतोय आणि ते ह्या ग्रंथ लिहिण्यासाठी प्रारंभ करत आहेत. आता हा ग्रंथाचा पहिला अध्याय या ठिकाणी सुरू होतो आहे. हा ग्रंथाचा सुरुवातीचा पहिला अध्याय सुरू करताना श्रीधर स्वामी सांगत आहेत की पूर्वी नैमिषारण्यामध्ये काय व्हायचं, शौनकादिक ऋषी मोठे मोठे यज्ञ याग वगैरे करायचे आणि सूत महामुनी त्यांना वेगवेगळे कथा पुराण सांगायचे. मग या ठिकाणी देवी भागवत असो, शिवपुराण असो, विष्णू पुराण असो, असे वेगवेगळे पुराणं शौनकादिक ऋषी काय करायचे, सूतमुनींकडून ऐकायचे. आता यावेळेस सूतमुनी काय करत आहेत, ह्या सगळ्या शौनकादिक ऋषींना शिवमहात्म्य सांगतायत, त्याची आराधना कशी करावी, शिवपूजा कशी करावी हे सगळं सांगतायत आणि सांगतायत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायच्या असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि सूतमुनी सांगायला सुरुवात करतात की सज्जन हो, पूर्वी काय झालं होतं, मथुरा नावाच्या नगरीमध्ये दाशहरी नावाचा एक राजा राज्य करत होता. अतिशय प्रभावशाली असा तो राजा होता. सर्वदूर त्याची कीर्ती पसरलेली होती. सगळ्या भूमंडळावरती त्याचं राज्य असं प्रस्थापित झालेलं होतं आणि सगळे लोक, राजे लोक त्याचा आदर करायचे. असा हा अतिशय उत्कृष्ट राजा त्या ठिकाणी होता. तर अशा ह्या दाशहरी राजाचं लग्न काशी राजाच्या मुलीशी, कलावतीशी झालेलं आहे. आणि जेव्हा कलावती आपल्या मथुरे नगरीमध्ये आलेली आहे, आपल्या राजाकडे आलेली आहे, तेव्हा राजा तिला आपल्या महालामध्ये बोलवतो आहे. एकदा बोलवतो आहे, दोनदा बोलवतो आहे. मात्र ती सांगते की नाथ, मी येऊ शकत नाही कारण माझं शिवव्रत चालू आहे. हे ऐकल्यानंतर राजा स्वतःच तिच्या महालामध्ये जातो आहे आणि तिच्या सहवासाची इच्छा प्रकट करतो आहे. मात्र कलावती त्यांना नाही सांगते, म्हणते महाराज मला कृपा करून क्षमा करा, मी भगवान शंकराची आराधना करते आहे. दुर्वास मुनींकडनं मी शिवमंत्राचा दीक्षा घेतलेली आहे आणि सध्या मी व्रतस्थ आहे, तर तेव्हा तुम्ही कृपा करून असा अविचार करू नका. मात्र राजा तिचं काही एक ऐकत नाही आणि राजा तिला आपल्या मिठीत घ्यायचा प्रयत्न करतो आहे, आलिंगन देण्याचा प्रयत्न करतो आहे. जसंच राजा तिच्या शरीराला स्पर्श करतो आहे तसंच राजाचं अंग होरपळून निघतं आहे. अगदी त्याच्या अंगाची लाही होते, जळतं आहे त्याचं अंग. हा सगळा अनुभव घेतल्यानंतर राजा चकित होतो आहे आणि तिला विचारतो आहे की कलावती, हे कशामुळे झालं, तुझं अंग मला इतकं तापल्यासारखं का वाटतं आहे. तेव्हा कलावती म्हणते की महाराज मला क्षमा करा, मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की मी शिवमंत्राची दीक्षा घेतलेली आहे आणि तो शिवमंत्र मी सतत जप करते आहे. माझ्या अंतरंगामधनं तो जप चालू आहे. वास्तवात त्या मंत्रजपानं माझं शरीर खूप शीतल झालेलं आहे, शांत झालेलं आहे, निर्मळ झालेलं आहे. पण तुम्ही मात्र काय केलेलं आहे, शिवाची कधी आराधना केली नाही, जप तप पूजा अर्चा असं काहीच केले नाही. शिवाची कुठलीच उपासना तुमच्याकडनं झाली नाही. याउलट तुम्ही काय करता, अविचार करता, व्याभिचार करता, काही चुकीची कामं करता, भक्षण करता. त्याच्यामुळे तुमचं काय झालेलं आहे, पापकृत्य खूप वाढलेलं आहे आणि तुमचं शरीर असं अमंगल झालेलं आहे. एवढंच नाही तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला नंतर मृत्यूनंतरही खूप अशा नरकयातना भोगाव्या लागतील. तर तेव्हा तुम्ही हे सगळं करू नका. हे ऐकल्यानंतर मात्र राजा आता कलावतीला एकदम शरणच आलं आहे की तुला एवढं सगळं ज्ञान कसं आहे, तर तुला जर हे ज्ञान आहे तर तू मला पण त्या मंत्राची दीक्षा दे, जेणेकरून माझं देखील कल्याण होईल. तेव्हा मात्र कलावती नम्रपणे सांगते की महाराज, तुम्ही मला गुरुस्थानी आहात, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला मंत्रदीक्षा देण्याचा माझा अधिकार नाही, किंबहुना मला ते देणंही शक्य नाही किंवा माझी तेवढी पात्रता नाही. तर आपण काय करू, आपले कुलगुरू जे आहेत गर्गमुनी त्यांच्याकडे जाऊयात. मग दाशहरी राजा
आणि ही कलावती दोघंही काय करतात, त्या गर्गमुनींच्या आश्रमामध्ये जातात. तिथं जाऊन ते त्या महाराजांना, गर्गमुनींना नमस्कार करतायत, अतिशय नम्रपणे प्रार्थना करतायत की महाराज मला शिवमंत्राची दीक्षा द्या. गर्गमुनी देखील राजाच्या त्या विनंतीला विचार करतायत आणि म्हणतायत की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही यमुनेच्या काठावरती चला. तिथे गर्गमुनी त्या दोघांना यमुनेच्या काठी घेऊन जातात. गर्गमुनी एका वृक्षाखाली बसतायत. त्या दोघांना सांगतायत की तुम्ही यमुनेच्या तीरामध्ये स्नान करा, शिव आराधना करा, शिवस्तुती करा. आणि जसं गर्गमुनी सांगतायत तशा पद्धतीने हे दोघंही काय करतायत, यमुनेत स्नान करतायत, शिवाची आराधना करतायत. अगदी श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने हे दोघं काय करत आहेत, ते शिवाची आराधना करतायत. आणि त्यानंतर मात्र हे दोघं जण शिवस्तुती झाल्यानंतर, शिवाराधना, शिवपूजा झाल्यानंतर परत येऊन त्या गर्गमुनींच्या चरणी लीन होत आहेत. आणि आता गर्गमुनींना प्रार्थना करतायत की महाराज आता आम्हाला मंत्राची ती दीक्षा द्या. त्यांच्या त्या शिवपूजेने प्रसन्न होऊन गर्गमुनीसुद्धा त्या राजाला आलिंगन देत आहेत, त्याच्या डोक्यावरती हात ठेवत आहेत आणि त्याला शिवमंत्राची दीक्षा देत आहेत. आणि जसाच राजाच्या अंतःकरणामध्ये तो मंत्र सुरू झालेला आहे, शिवपंचाक्षर मंत्र जो आहे, ओम नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हा ज्या मंत्राचा उच्चार राजाच्या हृदयामध्ये सुरू झालेला आहे, त्याचबरोबर त्याच्या शरीरात जी पूर्वी केलेली जी पापं होती ती सगळी पापं काय झाली, जणू काही कावळ्यांनी बाहेर पडावं तशा पद्धतीने त्याच्या शरीरातनं ही सगळी पापं अशी चढफडत बाहेर पडायला लागलेली आहे. आणि राजा एकदम पवित्र, शांत, निर्मळ असा झालेला आहे. राजाला खूप आनंद झाला आहे. राजा विचारतोय गर्गमुनींनी की महाराज हे काय होतंय, माझ्या शरीरातनं असं बाहेर काय चाललेलं आहे. तर गर्गमुनी सांगतायत की ह्या शिवमंत्र उच्चाराने तुझ्या अंतरंगामध्ये पूर्वी काळीपासून जी पापं साचलेली आहेत ती सगळी पक्षीरूपानं आता बाहेर उडून जात आहेत आणि राजा तू आता पवित्र झालेला आहेस. आणि मग गर्गमुनींना खूप सगळं धन, ऐश्वर किंवा पूजा सामुग्री देऊन किंवा त्यांना वंदन करून तेव्हा गुरुदक्षिणा देऊन राजा आणि कलावती राणी आपल्या राज्यात जात आहेत. आणि राज्यात गेल्यानंतर ते तिथं जाऊन आपल्या आपल्या पद्धतीने आता चांगल्या पद्धतीने शिवाराधना सुरू करत आहेत. आणि आपल्यासोबत ते आपल्या संपूर्ण प्रजाजनांना काय करतायत, शिवाराधनेला, शिवोपासनेला लावत आहेत. आणि मग आता ह्या दाशार्य राजाच्या नगरीमध्ये काय झालेलं आहे, मथुरेमध्ये सगळे लोक शिवाराधना करायला लागलेत, शिवपूजा करायला लागलेले आहेत, रुद्राभिषेक सुरू झालेला आहे, प्रत्येक घरोघरी शिवकीर्तन सुरू झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या लोकांच्या त्या शिवस्तुतीमुळे किंवा शिवाराधनेमुळे काय झालं आहे, ती मथुरा नगरी अतिशय सुस्थितीत चाललेली आहे. आता दारिद्र्य, वैधव्य, दुःख, ह्या सगळ्या गोष्टी किंवा अवर्षण आहे, अशा सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्यापासून बाहेर पळूनच गेलेल्या आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये काय झालेलं आहे, सुख, शांती, समाधान प्राप्त झालेलं आहे, वैभव प्राप्त झालेला आहे त्या सगळ्या लोकांना. तर असा हा शिवमंत्राचा जो प्रताप आहे तो आपण ह्या शिवलीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या कथाभागाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. तर या ठिकाणी पुढं चालून श्रीधर स्वामी सांगत आहेत की जो कोणी व्यक्ती खूप संकटात असेल, खूप दुःखात असेल किंवा त्याला काही त्रास होत असेल, तर अशा व्यक्तीने जर ह्या अध्यायाचं रोज संध्याकाळी जर वाचन केलं ह्या पहिल्या अध्यायाचं, तर तो सुद्धा आपल्या सगळ्या संकटांपासून दूर होतो, त्याचा संसार सुखाचं होतो, त्याला अतिशय पुण्य लाभतं. तर मग मंडळी, आपण सगळेजण या गोष्टीचा विचार करून ह्या शिवमंत्राचा उच्चार करायला काय हरकत आहे, किंवा सद्गुरूंकडे जाऊन आपण त्यांना जर नम्र होऊन विनंती केली की आम्हालाही अशा पद्धतीची शिव उपासना सांगा किंवा शिवाराधना कशी करायची ते सांगा, तर निश्चितच आपल्याला या शिवस्तुतीने, ह्या शिवाराधनेने फायदा होईल. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हा कथाभाग तुम्हाला आवडला आहे का? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हा जो अध्याय आहे शिवलीलामृत ग्रंथाचा जो पहिला अध्याय आहे, तुम्हाला श्रवण करता यावं, ऐकता यावं म्हणून मी काय करते आहे, मी आणि माऊली या यूट्यूब चॅनलवरती हा अध्याय देखील टाकत आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं काम करत असताना किंवा एकाग्र चित्ताने बसलेले असताना शांतपणे हा अध्याय तुम्हाला वाचायला नाही जमलं तरी श्रवण देखील करू शकता. आणि श्रवणाचंही अतिशय पुण्य आहे. प्रत्यक्ष वाचन करण्यापेक्षाही शांत चित्ताने श्रवण करण्याचं अतिशय पुण्य आहे. मग करणार ना मैत्रिणींनो हा अध्याय श्रवण, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रामकृष्ण हरी.